राज्यभरातल्या आपण आता विविध क्षेत्रातल्या त्यामध्ये राजकारणासह इतर क्षेत्रातल्या देखील बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत टॉप 5 मधून। उद्धव ठाकरेंनी आता मिशन मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबईतले शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला। काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला। मुंबई पोलीस बेटी बचाव बेटी पढाव या अंतर्गत मुलुंड पोलिसांच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी महिला आणि पुरुष पोलीस अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते। या दरम्यान पोलिसांनी बेटी बचाव बेटी पढाव असा नारा ठिकठिकाणी दिला। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये ट्विस्ट आला आहे। अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय। आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्यानं केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलंय। कळवा मुंब्रा दिव्यामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। एमआयडीसीच्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। कळवा मुंब्रा दिव्यात 24 तास पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं मनपाकडून आवाहन करण्यात आले। कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरात अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण झालेली आहे। त्यात 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। टॉप 5 नंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आली आहे। कारण नियमबाह्य अर्ज भरणाऱ्या लाडकी बहिणींना आता दणका द्यायला सरकारनं सुरुवात केली आहे। मुंबईतील 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय। या योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे। यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जाते। या छाननी प्रक्रियेत मुंबईतील 22,000 महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे। पुन्हा एकदा आपण आता टॉप 5 कडे वळूया। पुण्यातल्या काही बातम्या पाहूया। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालं। या कार्यक्रमाच्या वेळी सत्कार होत असताना कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवल्या। त्यावर अजित पवारांचा भडका उडाला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच कार्यकर्त्यांना दम भरला। फलटणचे संजीव राजे नाईक निंबाळकरांची आयकर विभागाकडून 17 तास चौकशी करण्यात आली आहे। फलटणमधील त्यांच्या घरात आयकर विभागानं छापेमारी केली, तर पुण्यात देखील सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं कारवाई केली। संजीव राजे नाईक निंबाळकर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिला आहे। संस्थेनेही सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर अडचणीत आले। पुण्यातील बंड गार्डनमध्ये मोवोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पालिकेनं कारवाई केलेली आहे। अतिक्रमण विभागानं मोफत हॉटेल कंपाऊंडमधील अनेक अतिक्रमण हटवले। व्यावसायिक आणि रहिवासी संघटनांचा या कारवाईला विरोध होता, मात्र कोर्टाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली असं प्रशासनाचं म्हणणं आहे। पुणे शहरात अवजड वाहनांना 24 तासासाठी बंदी घालण्यात आली आहे। गंभीर अपघात रोखणे, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश देण्यात आलेत। कंटेनर ट्रेलर अशा वाहनांचा यात समावेश आहे, मात्र यामधून मुंबई बंगळुरू महामार्ग मात्र वगळण्यात आलाय। नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले। अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या या नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे। शहराच्या विविध भागातून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। नाफेड आणि एनसीसीएफ कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत घोटाळ्याचा आरोप होतोय। आता या प्रकरणी केंद्र सरकारनं कारवाई केलेली आहे। एनसीसीएफशी संबंधित 15 कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले। सोबतच या कंपन्यांचे व्यवहार केंद्रानं थांबवले। मंत्री गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर अद्याप नाशिकचा पालकमंत्री कोण याबाबत निश्चित नाही।
त्यामुळे नाशिकच्या विकास कामांना फटका बसतोय. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा नियोजन समितीचा हजारो कोटींचा आराखडा अदांतरी आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक देखील रखडली आहे. परभणी येथून निघालेला मोर्चा नाशिकच्या निफाडमध्ये मोर्चेकरांनी अचानक तिथं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येताच मोर्चेकरांनी जोरदार घोषणा दिल्या. जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार आणि तिथे मागण्या जर मान्य न झाल्या नाहीत तर आम्ही दिल्ली येथे धडक देणार असं देखील मोर्चेकरांनी सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ला करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे काल याच भागात पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी उपक्रम राबवला होता. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती. कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला ₹1.25 लाख पोटगी देण्याचे आदेश दिले. तर मुलगी शिवानीला ₹75,000 दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडेंनी बचाव केला आहे. कोर्टाचा निर्णय फक्त आर्थिक स्वरूपाचा आहे. करुणा मुंडेंच्या इतर आरोपांवर मी दोषी नाही असं प्रसिद्धी पत्रक मुंडेंनी जारी केलं. एखादा मंत्री घरगुती हिंसाचार करत असेल तर धनंजय मुंडेंचा तातडीनं राजीनामा घ्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली. मुंडेंनी निवडणूक आयोगाला देखील खोटी माहिती दिली आहे. आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं दमानी यांनी म्हटलं. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेला निर्णय हे अभिनंदनीय आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचा हा लढा आहे. दिलेला लढा कौतुकास्पद आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. फडणवीस यांना सगळं माहिती असताना देखील त्यांनी कानावर हात ठेवून का आहेत हा कळीचा मुद्दा आहे असं देखील शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. धनंजय मुंडेंच्या पापाचा गडा भरला आहे. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. खंडणी प्रकरणात देखील मुंडेंचीच माणसं आहेत. सरपंच हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराड याचं नाव समोर आले. कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. त्या निर्णयाचं स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तींना आणि संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना असं वागणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्या महिलेची भूमिका न्यायालयानं मान्य केली. याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केली. ती व्यक्ती मंत्रिपदावर राहणं योग्य नाही अशी टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल ₹3 कोटी खर्च करण्यात येणार आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळणीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले. मतं घेऊन पैसे बंद करणं ही फसवणूक आहे अशी टीका देखील त्यांनी केली. लाडकी बहीण योजनेवरून रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहीण योजनेवरती मत घेण्याचं काम केलं आणि महिलांना प्रलोभन दिलं, मात्र लाडक्या आता सावत्र झालेल्या आहेत अशी टीका रोहिणी खडसेंनी केली. पुण्यात सोमवारपासून लाडक्या बहिणीकडील कारची तपासणी होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 75,000 बहिणींकडे 4 चाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासणीत महिलांकडे वाहन आढळल्यास या योजनेतून त्यांचं नाव रद्द केलं जाईल. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याचा आरोप केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आणखीन एक योजना बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला आहे. माहिती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता. हिंगोलीत 4 पुरुषांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी या योजनेचे 6 हप्ते घेतले होते. बोगस लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर या 4 पुरुषांनी योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला.
धाराशिवच्या लोहारा पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्ट्यानं गोळीबार करण्यात आलेला आहे. एक जण ठार झालाय. गोळीबार केल्यानंतर आरोपीनं स्वतःच पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिलेली आहे. कोड प्रकरणात विरोधात साक्ष दिल्यामुळे खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली, तर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोयस? पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनी धमकी दिल्याचा आरोप झांजे महाराज यांनी केलेला आहे. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. बीड शहरात खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतंय. शहराच्या मोमीनपुरा भागात मारहाणीचा प्रकार समोर आलेला आहे. मोहम्मद राशीद या तरुणावर नजीब खान उस्मान खान यांनी हॉटेलमध्ये घुसून हल्ला केलेला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. जुन्या मारातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली. वाशिमच्या वाकळवाडी फाट्यावर एका धावत्या कारनं अचानक पेट घेतला. चालकाची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावल्यानं मोठा अनर्थ टळलाय. शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार संपूर्णपणे जळून खाक झाली. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले होते. आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले. शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. वर्धा शहरातील मुख्य मार्गावर सोशालिस्ट चौकात 2 गटात चांगलाच राडा झाला. एका शॉप चालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झाला. या राड्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता आणि याच वादातून हाणामारी झाली. यवतमाळ जिल्हा परिषदेवर पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरीचे तोरण लटकून महिलांनी आंदोलन केले. गावात जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा आरोप आहे. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यानं घागर मोर्चा काढला. समस्या मला धमकी दिली करायची ना यवतमाळला येऊन दाखव म्हणून. वाशिमच्या रिसोडमधील देगाव परिसरात विद्युत पुरवठा 4 दिवसांपासून बंद आहे. विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्यामुळे पुरवठा खंडित झालाय. शेती पिकांचं सिंचन देखील त्यामुळे थांबलंय. महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो. धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं महिंद्रा पिकअपमधून होत असलेली विदेशी दारूची तस्करी रोखली आहे. या कारवाईत तब्बल 6,63,000 रुपयांची विदेशी दारू आणि वाहन जप्त केले. दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले. साई भक्तांना अडवणारे एजंट तसंच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरू झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलाय. सकाळपासूनच 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय. सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेचा जबाब नोंदवून घेतलाय. याबाबत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलं. एकीकडे हरितपर्णी वनस्पतींचा नदीपात्रात वेढा पाहायला मिळतो, तर दुसरीकडे नागरिकांकडून नदीपात्रात कचरा टाकला जातोय. साई भक्तांना दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजनाचं कुपन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दर्शन रांगेसह संस्थांच्या भक्त निवासात मोफत भोजन कुपन दिलं जातं आहे. त्यामुळे आता साई संस्थांच्या प्रसादाला थेट प्रवेश करता येणार नाही. तसंच साईबाबांचं दर्शन घेणाऱ्यांनाच आता मोफत जेवण मिळणार.
येत्या शनिवारी माघीवारी अर्थात जया एकादशीचा सोहळा संपन्न होतो. या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर परिसर उजळून निघालाय. महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतलाय. पृथ्वीराज मोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली कुस्ती पुन्हा घेणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलेलं आहे. दोघांच्या वेळेनुसार कुस्ती होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना 25 लाखांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील 5 सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाईचा बडगा उगारला. या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेनं 20 फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्या. 24 रोजी निविदा उघडण्यात येतील. या सूतगिरण्यांकडे 134 कोटी 42 लाख रुपयांची मुद्दल असून त्यावरील व्याज वेगळं आहे. माकी एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलंय. चंद्रभागेतील पाणी प्रदूषित झालं आहे. भाविकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या संदर्भात साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची दखल घेऊन आता शासनानं माघ यात्रेच्या निमित्तानं चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडलंय. उजनीच्या कालव्याला गळती लागलेली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जातंय. पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी होती. यापूर्वी देखील उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं होतं. ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती जाहीर होताच गणेश नाईक आता ॲक्टिव्ह मोडवर आलेत. पाचपाकडी भागातल्या माघी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली. तसंच शिंदेना त्यांच्याच होम ग्राउंडवर भाजपनं चॅलेंज केल्याचं दिसतंय. वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गाच्या भूसंपादनाला पालघरचे शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. विस्थापित करताना दिलेले आश्वासन अजूनही प्रलंबित असताना पुन्हा एकदा जमिनी जात असल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि रस्त्यावर बसून आंदोलन केलं. मागण्या मान्य होईपर्यंत सर्वे होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे. मूर्तिकार कंत्राटदारांसोबतच अधिकाऱ्यांची देखील 10 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. टॉप 5 नंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली. लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला. मात्र तिनं आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोण आहे ती अभिनेत्री? तिला साध्वी म्हणायचंय. पाहूयात एक खास रिपोर्ट. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं मुझे वो
प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीय. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीय. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.